बी यांचीच ही कविता. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. एका अत्यंत दरिद्री बापाची मुलगी शाळेत जाते. तिला तिथल्या श्रीमंत मुली चिडवतात म्हणून ती हिरमुसते आणि धाय मोकलून रडत असताना तिच्या वडिलांना अतिशय वाईट वाटतं. ते तिला परोपरीने समजावतात की तू इतकी लावण्यवती सुंदर आहेस, चंद्रासारखी दिसतेस. माता पार्वती ही सुद्धा शंकराच्या भडंग भिकाऱ्याच्या घरीच त्याची पत्नी म्हणून गेली. अशा तऱ्हातऱ्हांनी समजवलं तरी मुलीचं रडणं काही थांबत नाही. तिचा अपमान झालेला तिला सहन होत नसतो. हे पाहून वडिलांना खंत वाटते आणि मग वडील म्हणतात, देव अशा सद्गुणी बाळांना आमच्यासारख्या दरिद्री नारायणाच्या पोटी का जन्माला घालतो. हे विचारायला मी देवाच्याच घरी जातो कसा. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय हे त्या मुलीला कळतच नाही. आणि बाबा देवाच्या गावाला जात आहेत हे समजल्यावर ती उड्या मारत तिचं रडणं थांबवते. आपल्या वडिलांच्या गळ्यात दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारते आणि म्हणते, तुम्ही गावाला चाललात, चला आपण दोघंही गावाला जाऊ. तिचं रडणं थांबतं. अशी ही कविता. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना हिया मिळाल्या. लांब त्याच्या गावास जाऊनिया, गूढ घेतो हे त्यास पुसोनिया. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्राची तशा सजून येती, रेशमाची पोलकी छिटेलेती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होऊनी साभिमान. काय त्यातील एक बोलली कोण, आहा आली ही पहा भिकारीण. पंक संगे कमळ का भिकारी, धूली संगे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी. लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळुनी लावण्यवर वहावे. प्राणजांच्यावर गुंतले सदाचे, कोड किंचित पुरविता नये त्यांचे. तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊनिया, गूढ घेतो हे त्यास पुसोनिया.